चला आज टायमिंग लावलं जाईल बरोबर 20 मिनिटांमध्ये आपले 4 षटकं सुरुवातीची उरकायची आहेत आणि त्याला लगेचच पेनल्टी लागेल परंतु आपण बॅट्समन सुद्धा पाठवून द्या लगेचच मैदानामध्ये. प्रथमतः आपण पाहतोय आजकाल कुणाल सकाळच्या सत्रात सुकाळी होती पण त्यानंतर आपण पाहतोय त्यांचा आवाज आपल्याला आज इथे ऐकायला मिळेल पहिल्याच सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये. तर त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेतून एक नवीन युवा समालोचक आपण पाहतोय. चला दोन्ही संघाचा बॅट्समन आपला बॅट्समनची नावं सांगण्याकरता एक्स्ट्रा प्लेयर विशेषतः डीएम एंटरप्राइजेस दीपेनजी मोकाशी अल्मान या संघाचे पॅकर्स आपण जे पाहतोय त्यांच्या विपक्षात बंडू स्मृती SB11 हेमंत रिकामे त्यासोबत कुंदन गवाई आणि निखिल गागस तसंच रणजित जोगमार्गे असे 4 पॅकर्स लाभले त्या संघाला. तर दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. नुकतंच आपण पाहिलं असेल बंडू यांचं जे दुःखद निधन झालं आणि एक चांगला आपला मित्र आपण सर्वांनी गमावला त्यांच्याच आठवणीत त्यांच्या स्मरणार्थ या नावाने सगळं आज खेळतोय बंडू स्मृती SB11. तर त्यांना देखील आदरपूर्वक आदरांजली श्रद्धांजली या स्पर्धेच्या द्वारे त्यांची आठवण आपण नेहमीच कायम लक्षात ठेवू. असा एक हरहुन्नरी क्रिकेटर क्रिकेट वेडा आपला मित्र सर्वांचा आज बंडू या नावाने पण आज स्पर्धेत हा संघ पाहतोय. चला 9:25 आलेत आपण लगेच टायमिंग लावले आणि सुरुवात होईल पहिला चूर टाकला जाईल. चला चला जाऊयात मॅच मध्ये जिथे टीम आपण डीएम एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्षात टीम स्वर्गीय दोन्ही टीम 12वा प्लेयर पाठवायचा आहे. दोन्ही टीम डीएम एंटरप्राइजेस आणि SB चा इथे उपस्थित आहे. टीम डीएम एंटरप्राइजेस आपला 12वा खेळाडू आपण लवकर पाठवा. चला टीम स्वर्गीय बंडू स्मृती SB11 ही टीम आपण इन ऍक्शन पाहतोय आणि त्याच्या विपक्षात टीम ती सध्या मैदानात आहे जी टीम डीएम एंटरप्राइजेस हा संघ असेल. या दोन टीम मधली ती मॅच आणि मॅच स्टार्ट करायची आहे. टायमिंग तो इथे लावला जातोय. हर्षल आहे स्ट्रायकर एंडवर. हर्षल आणि प्रणय 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 हर्षल आणि प्रणय ही जोडी मैदानात आहे आणि पहिल्याच बॉलवर कुठेतरी दुखापतग्रस्त थोडासा झाला. बॅटला बॉल लागला होता तर नंतर त्याच्या मला वाटतंय तोंडावर जाऊन तो बॉल कदाचित लागला असावा. संपूर्ण स्पर्धा आपण जी सावली क्रिएशनच्या माध्यमातून लाईव्ह ते आपण पाहतोय एन्जॉय करतोय. तिथे 2 तालुक्यांचा समावेश असलेली ही स्पर्धा आहे. वाडा तालुका व विक्रमगड तालुका मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित केलेली ही भव्य दिव्य आयोजन जे आपण पाहतोय एन्जॉय करतोय. वाडा तालुका विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 हे पर्व. तिथे पहिलं षटक ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण पाहतोय एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू जो शुभम पाटील मान फ्रॉम सापरोंडे गावचा. तिथे हर्षलच्या विपक्षात पुढचा बॉल चांगला बॉल दर्जेदार बॉलची हाताळणी ती इथे मैदानात होती. निर्धाव स्वरूपानं बॉल तो इथे निघून जातोय. डॉट बॉलची उद्घोषणा ती मैदानात होती. सकाळचं सत्र आहे कुठेतरी सकाळचं सत्र आहे आणि या सत्रातनं मॅच ते आपण दर्जेदार पाहतोय. हर्षल स्ट्रायकर एंडवर त्याच्या विपक्षात पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होता कुठेतरी पॅटच्या एकदम खालच्या भागाला डोला लागला असं म्हणा जिथनं बॉल सीमा रेखा पार चौकारापर्यंत गेलाय. 4 4
पुढचा बॉल सज्ज होतो पुन्हा एकदा. स्विच हिटचा फटका, बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार. इथे येतोय बॅक टू बॅक हर्षलच्या पाठमधनं चौकार 4. तिथे टीम डीएम एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्ष टीम आपण इन ऍक्शन पाहतोय ते मैदानातनं. स्वर्गीय बंडू स्मृती SP11 ही टीम ती इन ऍक्शन आहे आजच्या दिवसात. जर आपण पाहिलं तर शिवके धुरंधर, शिवतेज वॉरियर्स, OKT टायगर ज्या टीम्स आपण इन ऍक्शन पाहणार आहोत आजच्या संपूर्ण या दिवसातनं. तिथे जर आपण आता पाहिलं तर सध्या जर टीम डीएम एंटरप्राइजेस टीमचा विचार केला तर संघमालक दीपेनजी मोकाशी व तसेच बंडू स्मृती SB11 टीमचे टीम ओनर हेमंतजी रिकामे, कुंदनजी गव्हाळे, निखिलजी गागस आणि रणजितजी जोगमार्गे यांचा हा संघ आहे. हर्षल पुढचा बॉल या सकाळच्या सत्रातनं दिलेला हात तगडा तडाखा, बॉलला पाठवलाय 6 धावांन करता शुभम वर चढवलाय प्रहारी हल्ला, बॉल गेलाय सीमा रेखा पार. येतोय हा दर्जेदार षटकार. ते षटकार ठोकलाय. आपण स्पर्धा पाहतोय मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित वाडा तालुका विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीगचं हे पर्व दर्जेदार आयोजन, दर्जेदार स्पर्धा ती आपण एन्जॉय करतोय. आणि जर पाहिलं तर हे सकाळचं सत्र आहे जिथे टॉस जिंकला तो टीम स्वर्गीय बंडू स्मृती चौयात मॅच मध्ये जिथे शुभम पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होतोय. स्विचिटचा पटका बॉल मधनं 2 क्षेत्ररक्षक त्यामधला गॅप, बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार. हर्षलच्या पाठमधनं येतोय हा दर्जेदार चौकार 4. स्कोर कार्ड वर बनली 18 धावा. तर इथे स्कोर कार्ड वर बनल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून 6 चा चेंडू तो आपण वापरलाय आणि अगदी दर्जेदार आयोजन, काहीतरी वेगळं ते या वर्षीच्या सीझन मधनं आपण पाहिलं. आणि टीम डीएम एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्ष टीम आपण इन ऍक्शन पाहतोय ती सध्या स्वर्गीय बंडू स्मृती SB11 हा संघ तो सध्या मैदानात आहे. ओव्हर नंबर 2 मन फ्रॉम बिलगरकरांचा खेळाडू तो मैदानात दाखल होतोय बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 2 ला. दिशांत बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होतोय या ओव्हर मधनं. इथे आडव्या पॅटनं खेचलाय क्षेत्ररक्षक, तो लंबी दौड आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण ते मैदानात आपण पाहतोय. एकच धाव सिंगल ती इथे अर्जित केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे सरसावती. स्कोर कार्ड वर 19 धावा इथे स्कोर कार्ड वर बनला. दर्जेदार मॅच सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रात हा पहिला तडाखा टीम डीएम एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्ष टीम स्वर्गीय बंडू स्मृती SB11 हा संघ तो मैदानात आहे इन ऍक्शन. दोन विकेट पडल्यानंतर कंपल्सरी उतरावं लागेल. 2 विकेट पडल्यानंतर कंपल्सरी उतरवायचा.
40+ नियम लक्षात घ्या. जर बॅटिंग त्याला देणार असाल तर तुम्ही 2 विकेट जशा पडतील तसा 40+ बॅटर मैदानात इन होईल. आणि बॉलिंग करता एक असेल जर तुम्ही बॉलिंग मध्ये तुम्ही त्याला कधीही बॉलिंग देऊ शकता. आणि 1 ते 4 मध्ये त्याला तुम्ही कधीही पाठवू शकता 40+ला. आणि जर 1 ते 4 मध्ये जर पाठवायचा नसेल तर दोन विकेट पडल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी तो 40+ बॅटर इन करायचा आहे, हे लक्षात ठेवा. इथे हर्षदच्या बॅटमधनं तो बॉल गेलाय सीमारेखा पार, येतोय चौकार. 4च्या मदतीने 23 रन ऑन बोर्ड. दीक्षित त्याला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरनं हर्षलच्या विपक्षात. इथे फटका फसलाय, कॅचला संधी आहे आणि कुंदन गवाळे तोही होता मागे, मात्र हेमंत रिकामीने टिपलाय झेल. इट्स अ विकेट आणि बॅटरला परतावा लागेल. हर्षल त्याच्या इनिंगला बसलाय पूर्ण विराम. बॅटर बाद. तिथे थँक्यू संपूर्ण युट्यूबच्या माध्यमातून सकाळच्या सत्रातनं जो प्रेक्षक वर्ग जो जॉईन झालाय त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम.
तिथे दीक्षित साबळे ऑन बॅटिंग मार्कवर, समोर विशाल गावळे मान फ्रॉम नारे. आताच 40+ अंबाडी परिसर क्रिकेटमध्ये त्यांना आपण खेळताना पाहिलं तो विशाल गावळे सध्या स्ट्रायकर एंडवर आहे. बॅटिंग करण्याकरता दीक्षित साबळे, बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 शेवटचा बॉल या ओव्हर मधनं. इथे हलक्या हाताने खेळलाय, सिंगल ती वेगानं कंप्लीट केली आहे. डबलचा प्रयत्न होईल का, तर कॉल दिलाय हो. आणि इथे 2 धावा त्या अगदी सेफ रित्या दोन्ही बॅटर सेफ झाले, त्यांनी 2 कंप्लीट केल्यात. आणि या 2च्या मदतीने धावसंख्या 2 ओव्हरच्या अखेरीस 13.0 सरासरीनं 26. जशा 3 ओव्हर संपतील, म्हणजे आता चालू असलेल्या मॅचच्या 2 ओव्हर झाल्यात, जशी तिसरी ओव्हर होईल, तिसऱ्या ओव्हर नंतर शिवके धुरंधर आणि शिवतेज वॉरियर्स दोन्ही कॅप्टन इथे समालोचन कक्षाच्या समोर हजर पाहिजेत. लक्षात ठेवा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आणि जर पॅनल्टी दिली तर तुम्ही हाय कोर्टात पण भांडू शकत नाही त्या पॅनल्टीवर. 2 षटकांचा खेळ संपलाय, 26 धावा त्या स्कोर कार्ड वर बनलाय. चला थोडा जास्तीचा वेळ जातोय. टीम स्वर्गीय बंडू स्मृती SB11 संघ, चला कोणीतरी एकाने क्षेत्ररक्षण लावा आणि मॅचला सुरुवात करायची आहे. ओव्हर नंबर 3 करता बॉलिंग ट्रॅक वरनं बिलगरकरांचा. पंच काय झाला, फोटो 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 मनोज, फोटो फोटो मोठा मोठा. जबियत मॅच मध्ये जिथे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ती स्कोर कार्ड वर बनली आहे 26 धावा. ओव्हर नंबर 3 ला इथे सुरुवात केली जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाज रोशन साबळे जो मैदानात दाखल होतोय बॉलिंग करण्याकरता. तर आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 3 आहे बिलगरकरांचा सुपरस्टार रोशन. हाफ ट्रॅकर बॉल, पॅटची एज लागली आहे, बॉलचा पाठलाग होतोय, बॉल थांबणार नाहीये, आउटफिट फास्ट, बॉल गेलाय सीमा रेखा पार. इथे येतोय स्वप्नील मोकाशीच्या पाठमधनं हा दर्जेदार चौकार. चौकार गेला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर वधारते, स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 30 धावा. स्वप्नील मोकाशी स्ट्राइक रेंज वर बॅटिंग करण्याकरता तो सज्ज आहे. त्याच्या विपक्षात बॉलिंग ट्रॅक वरनं रोशन. इथे स्ट्रॉंग अपील ती होती, मात्र इथे या डॉट बॉलची उद्घोषणा होती. निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय. 5 ओव्हरची मॅच आहे, 30 धावा झाल्यात. किमान 60-65+ धावा ते या मैदानावर फायटिंग स्कोर आहे. हा बॉल पाहता जिथे जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसात दर्जेदार मॅच ते आपण पाहिले. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आज 5 टीमचा समावेश आहे आज देखील. आणि नेक्स्ट मॅच शिवके धुरंधर आणि शिवतेज वॉरियर्स. पुढचा बॉल फटका चांगला आहे, एकदा वेगाने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न तो इथे होतोय, 2 त्या वेगाने कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग ती मैदानात आपण पाहतो. या 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर वधारते. स्कोर कार्ड वर 32 रन ऑन बोर्ड स्कोर कार्ड वर लागल्यात. धावा टीम DM एंटरप्राइजेस या टीमच्या. रोशन साबळे इथे बॉलला फिरवलंय आणि विकेट कीपर पर्यंत घेऊन गेलाय. डॉट बॉलची उद्घोषणा ती मैदानात होती आहे.
जाऊयात मॅच मध्ये स्वप्नील मोकाशी ऑन बॅटिंग मार्कवर. पुढचा बॉल ऍडव्होकेट दिनेश कोदे अगदी सपोर्ट करतात टीम स्वर्गीय बंडू स्फूर्ती हेड कोच आहेत. ओके, कोचच्या भूमिकेतनं आहेत दिनेश कोदे. पुढचा बॉल झेलला संदेश शुभम पाटील येतोय, म्हणजे चुकी होणं ते इथे शक्य नाहीये. स्वप्नील मोकाशीचा संपवला खेळ बॅटर बाद. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. शिव के धुरंधर आणि शिवतेज वॉरियर्स. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार आपण या इकडे. संदेश नवीन बॅटर मैदानात दाखल झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर 32 रन. चला मॅच स्पीडअप करत 20 मिनिटं लागले 3 षटकं टाकायला. चला घाई करा. चला पटापट मॅच थोडी स्पीडअप करायची आहे. तिथे धावसंख्या स्कोर कार्डवर बनली आहे 32 रन ऑन बोर्ड स्कोर कार्डवर. दिशांत आलाय आपल्या वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. 5 ओव्हरची मॅच ती मैदानात पाहतोय. शेवटच्या आणि अंतिमचे 2 षटकं येता इथून आहेत पुढे. नेक्स्ट मॅच टीम शिवके धुरंधर आणि शिवतेज वॉरियर्स. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत 20 मिनिटं. पुढच्या ओव्हरला ना 20 मिनिटं लागलेत. आता तुम्हाला एक क्षेत्ररक्षक पुढच्या ओव्हरला 38 सर्कल मध्ये घ्यावं लागेल, हे लक्षात ठेवा. जाऊयात मॅच मध्ये चौथं षटक ते सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाज दिशांत साबळे अगदी सिंगल अर्जित केली आहे वेगानं. डबलचा कॉल तो इथे दिला जातोय, मात्र इथे 2 तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे 3 कंप्लीट केल्या. चांगले रनिंग आपण पाहिले. अगदी 40+ खेळाडू आहेत विशाल गावले. काय रनिंग आपण त्यांची पाहिली, वा दर्जेदार. तिथे 3 झाल्यात. या 3च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा आता इथे स्कोर कार्डवर बनल्यात. पुढचा बॉल सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल तो इथे दिला होता विशालनं, मात्र एकच रिक्स किंवा मग जोखीम ती इथे घेतली जात नाहीये. पहिलाच बॉल होता संदेश करता. सिंगल अर्जित झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. 36 रन ऑन बोर्ड स्कोर कार्ड वर लागल्यात. नेक्स्ट मॅच टीम शिवके धुरंधर आणि शिवतेज वॉरियर्स. पुढचा बॉल सज्ज होतोय पुन्हा एकदा. आडव्या पॅटने खेळला, एकदा वेगाने कंप्लीट केली आहे. इथे दुसरीचा कॉल तो दिला जातोय. एकच धाव तिथे अर्जित होती आहे. चौथा षटक आहे आणि या चौथ्या षटकाचा विचार केला ना तर ही 1 आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वधारते स्कोर कार्ड वर 37 रन, 37 रन ऑन बोर्ड. शिवके धुरंधर कर्णधार येत आहेत. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न केलाय संदेश भोईरनं. बॉल तो गेलाय सीमा रेखा पार. संदेश भोईरच्या बॅटमधनं आलाय चौकार. 4.
जाऊयात मॅच मध्ये जिथे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागतीये ती 41. पुढचा बॉल संदेश इथे टर्न केला होता बॉल अगदी पाहिला आपण दर्जेदार टर्न तो या बॉलवर आपण पाहिला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 42 42 धावा त्या स्कोर कार्ड वर बनल्यात. पुढचा बॉल इथे 4 ओव्हरचा खेळ तो इथे संपलाय. 4 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वर बनली आहे. त्या धावा असतील त्या 42 42 रन ऑन स्कोर कार्ड वर त्या 42 धावा त्या इथे लागल्यात. ओव्हर नंबर 5 करता चिंचगडकरांचा सुपरस्टार रोशन लारा तो मैदानात ओव्हर क्रमांक 5 हाताळण्याकरता सज्ज होतोय. चला जाऊयात मॅच मध्ये जिथे ओव्हर नंबर 5 रोशन लारा बॉलिंग ट्रॅक वरनं होतोय सज्ज. चला मॅच स्पीडअप करायची आहे. नेक्स्ट मॅच टॉस टीम एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला म्हणजे बाहेर तुम्हाला फक्त 5 क्षेत्ररक्षक लावायचे आहेत. पेनल्टी जी ऍड केली आहे पहिली 4 षटकं ती तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायचीच आहेत हे लक्षात ठेवा. अन्यथा मग 5व्या षटकात एक क्षेत्ररक्षक तो तुम्हाला आत घ्यावा लागेल. नेक्स्ट मॅच शिवके धुरंधर आणि शिवतेज वॉरियर्स. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. संघ मालक केतनजी पाटील आपणास देखील विनंती करतोय. केतनजी पाटील मुख्य मंचावर आपण असं नसतं वा अगदी आमचे जवळचे मित्र केतनजी पाटील आपणास देखील विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर असं नसतं वा. जाऊयात मॅच मध्ये रोशन लारा बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होतोय. इथे सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. जाऊयात मॅच मध्ये विशाल गावलेला आपण पाहतोय समोर स्ट्रायकर एंडवर रोशन लारा बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 5 ते सध्या षटक मैदानात चालू आहे. पुढचा बॉल इथे बॉल अगदी बाउंड्री लगत जातोय मात्र नो प्लस चौकार. मगाशी विशाल गावलेची विकेट नव्हती घ्यावी याकरता थांबवलं होतं विशाल गावलेला का बाबा खेळू दे. विशाल गावलेने ठोकलाय चौकार 4. नो प्लस चौकार म्हणजे टोटल 5 आल्यात. इथून पुढे फ्री तो असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. 2 टीम. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला दोन्ही करणं तर आपण बरोबर जसं षटक संपेल तसं टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टीम शिवके धुरंधर्स आणि त्याच्या विपक्षात शिवतेज वॉरियर्स. शिवके धुरंधर्स करणं टीम ओनर जर आपण पाहिलं केतनजी पाटील साहेब व तदनंतर शिवतेज वॉरियर्स अभिषेकजी जाधव साहेब. अभिषेकजी जाधव साहेब जे शिवतेज वॉरियर्स टीमचे संघ मालक आहेत. जिथे धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली आहे 48 झाल्यात बॉलिंग ट्रॅक वरनं रोशन लारा. अगेन पुढचा बॉल विशाल गावलेच्या विपक्षात. हाफ ट्रॅकर बॉल होता मात्र तितका परफेक्ट कनेक्ट तो झाला नाहीये. सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे इथे. या एकच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर वधारती जाऊन पोहोचते 49 49 त्या स्कोर कार्ड वर बनल्यात. दोन बॉल टाकून झालेत. पुढचा बॉल सज्ज होतो पुन्हा एकदा संदेश. फटका चांगला आहे इथे. क्षेत्ररक्षण एकदा वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न
धावसंख्या स्कोर कार्डवर बनली ती 49 धावा स्कोर कार्डवर बनल्यात. 50 झाल्यात, सॉरी. सांघिक धावसंख्या 50 ची स्कोर कार्डवर बनली आहे. जाऊयात मॅच मध्ये विशाल गावले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतो. रोशन लारा इथे फर्निचर बिघडवलं जात आहे. बॅटर बाद परतावं लागेल विशाल गावलेला. शिवके धुरंधर्स आणि शिवतेज वॉरियर्स दोन टीम. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. मयूर ठाकरे नवीन बॅटर मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. इन ऍक्शन मयूर ठाकरे तो मैदानाच्या दिशेने येतोय. मयूर ठाकरे ज्या काही धावा येतील त्या घ्याव्या लागतील कारण की टार्गेट सेट करण्याकरताची बॅटिंग ती मैदानात चालू आहे. ती टीम डेम एंटरप्राइजेस संघाची. चेंडू टाकून झाले ते टोटल स्कोर 50 झालाय. 4 बॉल झालेत अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. मयूर ठाकरे आणि नॉन स्ट्रायकर रेन कडे बॅटर भावेश तो मैदानात आहे. आणि जर आपण पाहिलं तर मयूर ठाकरे त्याच्या विपक्षात रोशन लारा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होते. बॉल क्रमांक 5 घेऊन ना बॅटची एज लागली. एक धाव वेगानं कंप्लीट केली आहे. इथे क्षेत्ररक्षण ते खराब झालंय. एकच इथे घेतली जाते. शेवटचा बॉल तो खेळण्याकरता सज्ज होतोय. 51 धावा त्या स्कोर कार्ड वर बनल्यात टीम डीएम एंटरप्राइजेस या टीमच्या. भावेश जोरकस खेळला. एकदा वेगानं कंप्लीट केली. इथे दुसरीचा प्रयत्न तो केला जाईल का. इथे कंप्लीट केली म्हणजे या 2 आल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या 53 झाली आहे. विजयाकरता 54 कराव्या लागतील त्या टीम स्वर्गीय बंडू स्फूर्ती 11 यांना 54 धावा त्या इथनं पुढे कराव्या लागतील. चला नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल आणि टॉस करण्याकरता मी विनंती करतोय लेजंड क्रिकेटर सुरेश पष्टे आणि गुरुनाथ मोकाश यांना विनंती करतो की नेक्स्ट मॅच करण्याकरता आपण टॉस बॉक्स मध्ये या.
चला जाऊयात मॅच मध्ये दोन क्षेत्ररक्षक जे सर्कलच्या बाहेर असतील आणि दोन बॅटर मैदानात दाखल झालेत. सापरुंडेकरांचा ऑलराऊंडर खेळाडू आज मात्र स्वर्गीय बंडू स्मृती SB11 टीम कडनं खेळताना शुभम पाटील, त्याला आपण नॉन स्ट्रायकर एंड कडे पाहतोय आणि स्ट्रायकर एंड कडे बॅटर रोशन साबळे. ओपनिंग जोडी ती मैदानात दाखल झाली आहे, जिथे 5 ओव्हरची मॅच ती मैदानात असेल. दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. नेक्स्ट मॅच मध्ये परागजी पाटील त्यांना देखील मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. गौतमजी बडे लालू अगदी एक व्हिडिओ 40+ क्रिकेट जे अंबाडी परिसर मधलं, जिथे 2 बॉल 8 धावांची गरज असताना, मला वाटतं 1 बॉल 6 धावांची गरज असताना षटकार ठोकून मॅच विजयी केली होती. 40+चं क्रिकेट हे बहारदार क्रिकेट आहे, अगदी एन्जॉयमेंट क्रिकेट आहे 40+चं. इथे 10:03 झालेत. टाइम लावला जातोय. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटका कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा 5व्या ओव्हरला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये जाईल. मॅचला होती सुरुवात. संदेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर होतोय सज्ज रोशन साबळेच्या विपक्षात. पहिलाच बॉल उडवलाय आणि बॉलचा पाठलाग होतोय. बॉल थांबणार नाही. आउट फास्ट बॉल गेलाय सीमा रेखा पार. इथे येतोय हा चौकार 4. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. 54 धावांचा पाठलाग तो इथे होतोय आणि पहिल्या बॉलवर चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 0वरनं 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती ती टीम बंडू स्फूर्ती SB11 या टीमची. संदेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरनं अगेन रोशन साबळेच्या विपक्षात गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षक स्वप्नील मुकाशी तो पुढे सरसावलाय. सिंगल अर्जित केली जाते. एकच धाव तिथे काढली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5 लागली आहे. स्कोर कार्डवर पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय, 5 झाल्यात. ओव्हर नंबर 1 संदेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरनं असताना समोर शुभम पाटील. लेदर क्रिकेटचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे तो शुभम पाटील सध्या स्ट्रायकर एंड वर आहे. चौथ्यात मॅच मधनं संदेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरनं. पुढचा बॉल सज्ज होतोय. इथे फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून उडवलाय आणि बॉल गेलाय सीमा रेखा पार. येतोय चौकार 4. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती 9 धावा त्या इथे स्कोर कार्डवर बनल्यात. चौथ्यात मॅच मध्ये पुढचा बॉल सज्ज होते. पुन्हा एकदा संदेश भोईर अगेन पुढचा चेंडू. इथे खराब क्षेत्ररक्षण. बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय सीमा रेखा पार. येतोय चौकार 4. 13 धावा त्या स्कोर कार्डवर बनल्यात. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल मधनं 3 चौकार ठोकलेत. चांगली मॅच ती मैदानात रंगती या टीम DM एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्ष टीम बंडू स्फूर्ती SB11 या टीम मधली. शुभम पाटीलच्या विपक्षात पुढचा बॉल इथे चौकार गेलाय 4. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग तर सातत्यानं शुभमनं केली आहे आणि इथे चौकार गेला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती 17 धावा. पहिलं षटक ते सध्या मैदानात चालू आहे आणि अगदी चौफेर चौकारांची आतिषबाजी ती शुभम कडनी रोशन कडनं होती असं म्हणायला हरकत नाहीये. संदेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरनं पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी करण्याकरता. जाऊयात मॅच मध्ये सज्ज होते पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं संदेश भोईर अगेन पुढचा बॉल.
इथे पुन्हा एकदा तर बॉलचा पाठलाग होईल, बॉल थांबणार नाहीये, बॉल गेलाय सीमा रेखा पार, येतोय चौकार 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर बनली येते 21 धावा. तर इथे स्कोर कार्ड वर बनल्यात पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीम बंडू स्फूर्ती SB11 या टीमच्या 21 धावा. तर इथे स्कोर कार्ड वर बनल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस 54 करायचे 21 झाल्यात. सव्यात मॅच मधनं ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करेल नो डाऊट मयूर ठाकरे, मान फ्रॉम गांद्रे गावचा खेळाडू. तो षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज होतोय या ओव्हर मधनं. पहिलं षटक परफेक्ट 5 मिनिटात संपलंय. येत्या 15 मिनिटात अजून 3 षटक कंप्लीट करायचे, ते लक्षात असू द्या. सव्यात मॅच मधनं मयूर ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होतोय. समोर रोशन साबळे आहे. 3 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर असतील. मॅचला होती सुरुवात. पुढचा बॉल इथे बॉलला उडवलाय आणि फेकून दिलाय. 6 धावांकरता आलाय हा दर्जेदार षटकार रोशन साबळेच्या बॅटमधनं. हात तडाखा षटकार. जिथे षटकार आलाय या षटकाराच्या मदतीने धावसंख्या कंपनीतनं बॉल द्यायचे, कंपनीतनं चेंडू पाठवा, तिकडनं कंपनीतनं बॉल द्या. पहिल्या मॅच शेवटपर्यंत जर बॉल नवीनच दिला जाईल, लक्षात असू द्या. बॉल कुठेही हरवला, 5व्या ओव्हरचा शेवटचा बॉल असला तरी बॉल नवीनच दिला जाईल, हे लक्षात ठेवा. सव्यात मॅच मध्ये रोशन साबळे. पुढचा बॉल वाईट +4 टोटल 5 धावा बोनस दिलाय. वाईट प्लस टोटल 4 आल्यात. जिथे जाऊयात मॅच मधनं मयूर ठाकरे ज्याचं षटक ते आपण मैदानात पाहतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे केला जाईल. पुढचा बॉल सज्ज होतोय. इथे कमबॅक केलाय मयूर ठाकरेनं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती झपाट्यानं वाढली आहे, जाऊन पोहोचली आहे ती 32 रन ऑन बोर्ड. 54 करायच्यात, 32 झाल्यात. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल सज्ज होतोय पुन्हा एकदा. इथे चांगल्या बॉलची हाताळणी ती मैदानात होती. कमबॅक करणारा मयूरचे हे 2 बॉल आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. कुठेतरी अतिरिक्त बॉल या अगोदर टाकला होता, त्यावर वाईट +4 असा बोनस आला होता. तो टीम स्वर्गीय बंडू SB11 या टीम करता. मयूर ठाकरेचं षटक ते मैदानात चालू आहे. जाऊयात मॅच मधनं पुढचा बॉल रोशन साबळेच्या विपक्षात. अगेन पुढचा बॉल बॅटच्या एकदम खालच्या भागाला लागला चेंडू, जिथे संदेश भुईर बॉलवर आलाय. सिंगल अर्जित केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर कार्ड वर धावा झाला तर टोटल 33 धावा. बरोबर या षटकानंतर इथे टॉस केला जाईल. टीम शिवके धुरंधर आणि शिवतेज वॉरियर्स या 2 टीम मध्ये तो नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. कर्णधार निखिल बागुल आणि एका बाजूने कर्णधार यश ते माझ्या समवेत जोडले जातील. तत्पूर्वी सव्यात मॅच मध्ये जिथे मयूर ठाकरेचं षटक ते मैदानात चालू आहे. शुभमला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर तो बॅटिंग करण्याकरता सज्ज आहे. त्याच्या विपक्षातला गोलंदाजीतला अटॅक तो मयूर ठाकरे तो सध्या बॉलिंग ट्रॅकवर नाही. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट ती आपल्याला पाहायला मिळेल. शिवके धुरंधर्स आणि शिवतेज वॉरियर्स या 2 टीम मधली. पुढचा बॉल मयूर ठाकरे.
पुढे आलाय, फटका दमदार खेचलाय, बॉल सीमा रेखा पार येतोय, हा दर्जेदार चौकार 4. लेजंड क्रिकेटर सुरेश पष्टे, आपण कुठे असाल तर निखिल बागुल यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सुरेश पष्टे कुठे असाल, आपण निखिल बागुल यांच्याशी संपर्क साधा. SB स्वर्गीय स्वर्गीय बंडू स्फूर्ती SB 11 हा संघ. स्वर्गीय हेड कोच आहेत ऍडव्होकेट दिनेश कोदे. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये, तिथे मयूर ठाकरे. शुभमने दर्जेदार बॅटिंग केली आहे, अगदी पॉवर प्ले च्या षटकातनं देखील चांगला अटॅक केला. इथे पुढचा बॉल परत पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, मात्र इथे आता बॉल थांबणार नाहीये, बॉल गेलाय, सीमा रेखा पार येतोय, इथे हा दर्जेदार चौकार 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वधारली आहे, स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. गौतम पटेल लालू यांच्या शुभ असते या नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. इथे निखिल बागुल आणि माझ्या समवेत यश तो जोडला गेलाय. गौतम पटेल लालू 40+ लेजंड क्रिकेटर आहेत आणि अगदी 2 कर्णधार जोडले गेलेत. तसेच शिवतेज फायटर्सचे संघ ते देखील उपस्थित झालेत. अभिषेकजी जाधव साहेब ते देखील आहेत इथे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातो या नेक्स्ट मॅचचा. निखिल बागुल यांच्याकडनं कॉल दिला जाईल. मॉर्निंग हा कॉल दिला आणि मॉर्निंग आलाय. टॉस जिंकलाय निखिल, टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करू. समोर शिवके धुरंधर संघ आहे. 5 ओव्हर मध्ये प्रथम तुम्ही क्षेत्ररक्षण. नक्कीच शुभेच्छा असतील तुला. मी जातोय कर्णधार यश कडे. टॉस जिंकला असतास तू, तर तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण केलं असतं तर प्रथम विपरीत घडले. तुला बॅटिंग करायचे. कितीचं टार्गेट ठेवलंय 5 ओव्हर मध्ये? जाऊयात मॅचच्या दिशेने. दोन्ही कर्णधार व दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. आणि अभिषेकजी जाधव साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य मंचावर बसायचं आहे. स्वतः संघ इथं पुढचा बॉल सज्ज होतोय. अगेन पुढचा बॉल थांबणार नाहीये, बॉल गेलाय, सीमा रेखा पार. इथे येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार 4. 7 बॉल 7 चौकार त्यानं ठोकलेत. तो शुभम पाटील. शेहेचाळीस धावा झाल्या. 54 करायचे आहेत. अजूनही 8 धावांची आवश्यकता ती या मॅच मधनं असेल. तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाज भावेश पाटील, ज्याला आपण गोलंदाजी करताना पाहतो इन ऍक्शन. शुभम आहे समोर. विकेट्स त्या गेल्या नाहीयेत आणि चांगली बॅटिंग ती केली आहे. पुढे आलाय, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक कॅच कॅरी करतोय. मयूर ठाकरेने टिपलाय झेल आणि विकेट नंबर 1 शुभमला परतावं लागेल. विकेट. नवीन बॅटर मैदानात रोशन दाखल झाला. इन ऍक्शन चौयात मॅच मध्ये पुढचा बॉल सज्ज होतोय रोशनच्या विपक्षात. अगदी सेन्सिबल क्रिकेट ते दाखवलंय. रोशननं सिंगल फक्त अर्जित केली आहे. एकच धाव तिथे अर्जित केली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर वधारतीये. 47-47.
रोशन दर्जेदार बॅटिंग ती मैदानात केली आहे. रोशन साबळे तो सध्या सेकंड एंडवर आहे. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर ना हाफ ट्रॅकर बॉल त्या बॉलला फेकून दिलाय षटकारा करता 6 धावां करता. हा दर्जेदार स्ट्रोक तो इथे प्ले केलाय षटकार आलाय. चला निखिल बागुल आपण लगेच क्षेत्ररक्षण करण्याकरता तयार राहायचंय. एका धावेची आवश्यकता आहे इथून पुढे या मॅच मधनं. पुढचा बॉल आणि इथे तो विजयी तो संपादित केलाय. टीम स्वर्गीय बंडू स्फूर्ती SB11 या संघानं विजयी संपादन केले आणि हार्ड लक टीम DM एंटरप्राइजेस. चला जाऊयात एका नवीन मॅच कडे. टीम शिवके धुरंधर्स आणि त्याच्या विपक्षात टीम शिवतेज वॉरियर्स. शिवतेज वॉरियर्स अभिषेकजी जाधव साहेबांचा संघ. चला आपण लगेच